सन्माननीय अध्यक्षांनी विलासभाऊंनी आणि ॲडव्होकेट साहेबांनी केला तर 20 तारखेला ऑनलाईन ती यादी प्रसिद्ध झाली आणि 26 तारखेला 27 तारखेला ऑब्जेक्शन दाखल करा अशा प्रकारची स्थिती आहे. बघा असं आहे की लोकशाही मूल्यांमध्ये संसदीय व्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र जर कोणतं काम असेल तर ते आहे निवडणुकांचं संचालन अतिशय प्रामाणिकपणे अनबायस्ड आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता करणं ही त्यातली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की पूर्वीला अशा प्रकारच्या निवडणुका ज्या व्हायच्या त्याचे मतदार याद्या तयार करण्यापासून निवडणुकांचं संचालन करण्यापर्यंतचे सारे अधिकार हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे होते. मग त्यावेळेला त्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या मतदार याद्या प्रसिद्ध करत होत्या. परंतु जेव्हा 74वी घटना दुरुस्ती झाली आणि देशाची घटना दुरुस्ती करून ती 3 टायर सिस्टीम जी आपण स्वीकारली म्हणजे संसद, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या या प्रशासनाच्या हातातून काढून राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवल्या गेल्या. त्याचं एकमेव कारणच हे होतं की याच्यामध्ये धांदल्या व्हायच्या. परंतु दुर्दैवाने आज अशी परिस्थिती झालेली आहे या राज्यामध्ये की जे आयुक्त आज जे आहेत हे सगळं जे काम चालू आहे मतदार याद्या तयार करणं, मतदार याद्या प्रसिद्ध करणं, प्रभागाची रचना करणं, नंतर निवडणुकांचं संचालन करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या अंतर्गत त्यांना करायचं आहे. आयुक्त किंवा शासनाच्या प्रतिनिधी म्हणून नाही करायचं आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारने हा जो दबाव तंत्र सुरू केलेला आहे त्या दबाव तंत्रामध्ये हे जणू काही आपण राज्य शासनाचे कार्यकर्ते आहोत किंवा कामगार आहोत अशा प्रकारचं काम करताय, ज्याचा उल्लेख यांनी केला. बघा असं आहे, स्पष्ट आहे, साफ आहे, एकदम काही याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन असण्याचं कारण बाहेर गेलेला आहे. प्रभाग रचनेच्या आतमध्ये असलेला माणूस त्या प्रभागाच्या बाहेर मतदानच नाही करू शकत. मग हे लोकशाहीचे सारे मूल्य तुम्ही पायदळी तुडवत आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्याबद्दल कोणतं स्टेटमेंट नाही. आणि यांनी सांगितलं की आयुक्त म्हणतात बाबा त्याच्यावर ऑब्जेक्शन दाखल करा. मी तुम्हाला सांगतो असे ऑब्जेक्शन दाखल करण्याची स्थिती नाही. कमीत कमी मतदार यादीमधले हे जे घोळ आहे कमीत कमी 50 ते 60 हजार लोकांचे नाव इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे झालेले आहेत. एवढे ऑब्जेक्शन 4 आणि 5 दिवसामध्ये होणं शक्य नाही. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की महानगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या चुका स्वतःच्या स्तरावर दुरुस्त करून सुधारित जी यादी आहे ती एकदा प्रसिद्ध करावी. त्यानंतर पुन्हा आक्षेपाकरता आम्हाला मुदत दिली पाहिजे. पहिले तुम्ही तर करा. अहो तुमच्याकडे सोपवलेलं काम तुम्ही करणार नाही आणि लोकांवर जर त्याचं हे टाकत असाल तर सर्वात पहिले त्यांनी सर्व याद्यांचं पुनर्विलोकन केलं पाहिजे. पुन्हा नव्याने त्या सगळ्या तयार केल्या पाहिजे आणि त्यानंतर लोकांना आक्षेप घेण्याकरता संधी दिली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. प्रभाग रचना करत असताना काही प्रभागांना ज्या पद्धतीने मोडल्या गेलं तेव्हा प्रशासनाला हे समजत नव्हतं का की आपण ज्या पद्धतीने प्रभाग रचनेत तोडमोड करतो आहे तर याचा थेट परिणाम हा जेव्हा मतदार याद्या तयार होतील तेव्हा होईल. आणि माझ्या प्रभागामध्ये श्रीकृष्णपेठचा प्रभाग मसाणगंजला जोडून दिला, परबतपुरी मोडला. मग अशा पद्धतीने जर प्रशासन केलं मग आम्ही 6 पानाचं ऑब्जेक्शन दाखल केलं, त्यांना सगळं सांगितलं कसं तुम्ही केलेलं आहे, कोणाला फायदा करून देण्यासाठी केलेला आहे. तर इतिहासात पहिल्यांदा त्यांनी प्रभाग रचना बदलली. परंतु हे जे सारा प्रकार आहे हा अतिशय वाईट पद्धतीने म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवल्यानंतर हे जे झालेलं काम आहे हे समजून घ्या हे घटनेच्या अंतर्गत करावयाचं काम आहे त्याचं निवडणुकीचं ते कॉन्स्टिट्यूशनल आहे. 74व्या घटना दुरुस्तीने तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. आणि हे जर काम चुकीच्या पद्धतीने किंवा जाणून बुजून केल्या जात असेल तर हे संविधान विरोधी आहे. हे घटनेचा पूर्णपणे घटनेचं हे करणार आहे, घटनेचं पायाबंदी करणारं काम आहे. त्याच्यामुळे देशाच्या घटनेची पायाबंदी जर होणार असेल तर त्याच्या विरुद्ध निश्चितपणे आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून ठामपणे हा लढा लढू. अशा प्रकारचा आपल्या मार्फत संबंध प्रशासनाला आणि नागरिकांना आम्ही आवाहन